अकलूज महापालिका होण्याची क्षमता असलेलं पण तरीही फक्त ग्रामपंचायत असलेलं हे गाव. कोणत्याही मोठ्या शहराची स्पर्धा करणारं, शहरी सुखसोयी आणि गोंगाटात नीरा नदीच्या किनाऱ्यावरचं अकलाई मातेचं मंदिर सर्वांचंच लक्ष वेधून घेतं. अर्थात अकलाई माता हीच खरी अकलूजची एका अर्थानं ओळख आणि अस्तित्व सुद्धा. अकलूजचं ग्रामदैवत असलेल्या अकलाई मातेच्या मंदिराच्या प्रवेशाच्या ठिकाणी भव्य कमान, अतिशय रेखीव आणि आकर्षक पद्धतीनं बांधलेलं दगडी मंदिर, उंच कळस पाहून भव्यतेची कल्पना येते. मंदिरासमोरची भव्य दगडी दीपमाळ, वाटेवर पायघड्या घातलेलं बारीक हिरवं गवत आणि पायऱ्या चढून गेल्यावर उभारलेला भव्य सभामंडप आणि गाभाऱ्यात अकलाई मातेची प्रसन्न मूर्ती, हे सगळं पाहता पाहता भान हरपून जातं. अकलाई मातेच्या इथल्या मंदिरात अनेक आख्यायिका असल्याचं दिसून येतं. अंकलेश्वर हा दानव ऋषीमुनींना त्रास देऊ लागल्यानंतर त्यांनी पार्वती मातेची आराधना केली आणि पार्वती मातेनं अकलाई देवीचं रूप घेऊन अंकलेश्वराचा या परिसरात वध केल्याची मूळ कथा सांगितली जाते. काशीखंडात देखील याबाबत उल्लेख आढळतो. महादेवांच्या मागे पार्वतीनं स्मशानात जाण्याचा हट्ट धरल्यावर तिला देवांनी परवानगी दिली आणि पार्वती माता या परिसरात आल्याचं सांगितलं जातं. हा संपूर्ण परिसर स्मशानभूमीचा असल्याचा उल्लेखही यात आहे. त्यामुळेच देवीच्या समोर या ठिकाणी महादेवाचा नंदी दिसतो. काही वर्षांपूर्वी नीरा नदीला पूर आला होता. यावेळी गायीच्या पायात काहीतरी अडकल्याचं गुराख्याला दिसलं. त्यानं काय अडकलं हे पाहण्यासाठी गेला तर त्याला अकलाई मातेची मूर्ती आढळली. गुराख्यानं ती बाहेर काढून घेतली. याचवेळी गावच्या पाटलाला देवीनं दृष्टांत देत आपल्याला अकलूजमध्ये स्थापन करण्यास सांगितल्यावर हे मंदिर उभारल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. काशीखंडासोबत यादव काळ आणि छत्रपतींच्या काळात देखील अकलूजचा उल्लेख आढळतो. सध्या या मंदिराचा कारभार ट्रस्टच्या वतीनं चालवण्यात येतो. नवीन बांधकामासाठी आतापर्यंत 5 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. दर्शनाला आणि मुक्कामाला येणाऱ्या भाविकांसाठी धर्मशाळा उभारण्यात आली असून अजून आणखी 5 ते 6 कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहेत. तिथं आलेल्या भाविकांना एक पवित्र असं वातावरण निर्माण करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं हे आमच्या मंदिराचं काम जवळजवळ 11 वर्ष चाललेलं होतं. काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला 2-3 वर्ष थांबावं लागलं होतं, पण 11 वर्ष आम्हाला त्या मंदिराचं काम पूर्ण करायला वेळ लागला. आज आपण बघितलं तर अकलूज परिसरामध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये एक जागृत देवस्थान म्हणून अकलाई मंदिराकडं देवीकडं पाहिलं जातं आणि मंगळवार, शुक्रवार आणि नवरात्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी होती. भंडाऱ्याला देखील 1-1.5 लाख भाविक तिथे येतात. या मंदिरात वर्षभर विविध सण जल्लोषात साजरे होत असले तरी मंदिराला आगळं वेगळं रूप येतं ते नवरात्रात. अश्विन शुद्ध नवरात्रात 9 दिवस विविध कार्यक्रम साजरे केले जातात. कोजागिरीपूर्वी 3 दिवस देवी मंचकी निद्रेला जाते आणि कोजागिरीला दुधाचा नैवेद्य दाखवून देवीला जागं करण्यात येतं. यानंतर होतो चैत्रशुद्ध नवरात्रात बिनशंकरी उत्सव. या दिवशी पंचक्रोशीतील भाविक देवीला 65 भाज्यांचा भोग लावतात. यानंतर संपूर्ण मंदिर आणि गाभारा या फळभाजणीला सजवला जातो. या काळात संपूर्ण मंदिर आणि देवीला वनदेवीचं रूप आलेलं दिसतं. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण मंदिर हे दिव्यांच्या झगमगाटानं उजळून निघतं. गावाची मुख्य यात्रा भरते आषाढ गुरुपौर्णिमेला. या दिवशी संपूर्ण गावाच्या वतीनं खीर आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्र 9 दिवस अश्विन शुद्ध नवरात्र पण भरते इथं. परत चैत्र शुद्ध नवरात्र व इथं सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे बनशंकरीची शाकंभरी उत्सव. त्यावेळी सर्व गाभाऱ्यात मंदिरात देवीच्या फळभाज्या असतात सर्व कारण शाकंभरी देवीला भाज्यांचा नैवेद्य असतो. आणि आता त्रिपुरारी पौर्णिमेला सगळ्या मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. अकलाई देवीच्या दर्शनानं स्त्रियांना अपत्य प्राप्ती होते अशी श्रद्धा या परिसरातील भाविकांची आहे. त्यामुळेच इथे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. हा, देवीला सुखी बाळाला सुखी ठेव म्हणलं. आणि आम्ही सगळ्या घरातल्या महिला आहेत ना, आमची फॅमिली मोठी आहे. प्रत्येक बाळाला आम्ही आणतो चित्र. प्रत्येक बाळाला देवीच्या पायावर घातले. हा, प्रत्येक. काय नेमकी श्रद्धा असते देवीच्या पायावर घातल्याने? काय निरोगी राहतं बाळ. आमच्या अशी मनात हे आहे, आमची आरोग्य चांगलं राहतं, सुख समाधान लाभतं, एवढंच. आध्यात्मिक आणि आदिभौतिक दृष्ट्याही संपन्न असलेल्या अकलाई देवीच्या दर्शनाला एकदा तरी जायलाच हवं.
सुनील दिवाण, एबीपी माझा, अकलूज.